नमस्कार नमस्कार नमस्कार. जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. कसं आहे काय मग जेवणाच्या गोष्टी घेऊन चालत नाही, काय ना काय तर वेगवेगळं घेतलं पाहिजे. पण असंच एक वेगवेगळं म्हणण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात असणार उपासाला वगैरे लागणार अशी गोष्ट आहे केळाचं चिप्स. ते केळाचं चिप्स बघायसाठी आज आपण चालतो. लोकेशन जे आलोय आपण तुम्हाला लोकेशन सांगतो. पहिल्यांदा तासगाव सांगली रोडला कवटेकन गाव आहे आणि कवटेकन गावाच्या मध्येच श्रीजीच्या म्हणून आहे. आपण पहिल्या इथं आलेलो आहे. इथं आपण चहाचा व्हिडिओ केला होता पहिला. ते चहाची जी रेसिपी आहे तुम्हाला इथं वरती दिसत असेल, तिथं तुम्ही क्लिक करून चहाची रेसिपी बघू शकताय. एक नंबर चहा मिळतो इथं. एकदम आयुर्वेदिक चहा म्हणतात काय हरकत नाही. गुळाचा चहा मिळतो इथं आणि चहा एकदम मस्त लागतो. चहा आहेच, पण हिने काय केले चालू केळीचं चिप्स करायला चालू केले आणि सगळं प्रोडक्शन होतंय केळी चिप्स ते इथंच होते. तेच प्रोडक्शन आपण आज बघणार आहे. आपण बघणार आहे केळीचं चिप्स तयार कसं होतंय त्याची माहिती घेणार आहे. चला तर बघूया आपण. श्रीजीच्याला आपण पहिला आलतोच. तुम्ही असं आउटलेट बघू शकता. इथं अशी बैठक व्यवस्था आहे. आपण पाठीमागे व्हिडिओ केला त्यांचा. त्यांच्याकडं वडापाव चांगला मिळतोय, परत चहा सुद्धा एक नंबरचा मिळतोय. आपण त्याची रेसिपी पहिलेली ते दिसत असेल. मेन आपला आज विषय आहे जो केळी चिप्सचा, ते आज बघणार आहे. इकडे बघू शकताय तयार झालेली केळी चिप्स वगैरे इथं लावलेले आहेत पॅकिंग मध्ये भरून. म्हणजे मेन ब्रँडिंग पण आहे बघायचं. श्रीजी चहा बनाना चिप्स मेन जो विषय आहे बनतंय कसं ते आपण आज जाऊन बघूया. श्रीजी चहाचे ओनर आणि इथले बनाना चिप्सचे ओनर आहेत श्रीकांत गायकवाड साहेब आपल्या बरोबर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. दादांची आपली पहिला भेट झालेला आहे कारण आपण इथं चहाचा व्हिडिओ केलेला होता. एकदम आयुर्वेदिक आणि चवीला चांगला गुळाचा चहा असा त्यांच्याकडे मिळते. त्याची पूर्णपणे रेसिपी माहिती दादाने आपल्याला सांगितली होती. पण दादांविषयी अनेक मला सांगायचं की त्यांची एक फेमस ह्या गोष्टीसाठी आहे की त्यांनी ॲम्ब्युलन्स कुठले ॲम्ब्युलन्स असू दे सरकारी कर्मचारी त्यांच्याकडे ते पैसे घेतात ते कराय का आम्हाला अगदी बरोबर आहे. याचं कारण काय की माझा एक ऍक्सिडेंट झाला होता जवळपास 2 वर्ष झाली. त्या ऍक्सिडेंटमध्ये वाचल्यामुळेच आणि त्याच्यासाठी उपकार त्याचं ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरचे जास्त आहेत. त्याच्यामुळे आपण ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला आणि सहकारी डॉक्टर जे असतात त्याच्यासोबत त्यांना मोफत नाश्ता आणि मोफत चहा देतो. लय मोठी गोष्ट आहे. दादाचं फक्त ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मधून बाहेर त्यांना काढलं, त्याची मदत केल्या, त्याबद्दल त्यांचं ते उपकार फेडायसाठी प्रत्येक ॲम्ब्युलन्स वाल्याला त्यांना फ्रीमध्ये सगळं नाश्ता आणि चहा वस्तू. लयच भारी गोष्ट आहे. तुम्हाला भाव्या वाचायसाठी शुभेच्छाच. पण आज तुम्ही ते चालू केलं इथं बनाना चिप्स, त्याची आम्हाला थोडीशी माहिती पाहिजे. चिप्स हे केळापासून आपण फक्त बनवतोय. सध्या 15-20 दिवसांना आपण बटाट्याचे चिप्स चालू करणार आहे. केळीचं चिप्स हे आपण का बनवतोय तर शेतकऱ्यांना याचा एक जास्तीत जास्त फायदा व्हावा. कारण शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकवतोय तर त्याचा आपण जो कच्चा माल असतो तो कच्चा माल आपण खरेदी करतो आणि त्याचा डायरेक्ट आपण चिप्स बनवून घेतो. तर त्यासाठी तुम्हाला मी ते केळी वगैरे कशा असतात काय नाही हे सगळं तुम्हाला दाखवतो. चला बघूया. तर बघू शकता तुम्ही बघा केळीचा डिक केवढा मोठा ठेवलाय. ही डायरेक्ट शेतकऱ्याकडे उचल. हा हे डायरेक्ट शेतकऱ्याकडून आणलेला माल आहे. बर रोजचं कंटिन्यू चालूच आहे माल घ्यायचा. हा कंटिन्यू चालू आहे. जवळपास आपल्याला 15 दिवसाला 2 टन माल लागते. 2 टन 15 दिवसाला 2 टन. असं कच्च्या टाईप मध्ये केळी पाहिजे. हा कच्च्या टाईप मध्ये केळी लागते. आपण जर बघितलं हे G9 प्रकार आहे केळीतला. हे आपल्याला हा G9 प्रकार आहे केळीतला. G9 हा G9. तर हे केळीचं वैशिष्ट्य काय की यानं जे चिप्स असतात ते लांबडे निघतात भरपूर. देशी केळीचे अजिबात चिप्स मोठे निघत नाहीत. तर ह्याचे मोठे केळी निघतात चिप्स निघतात. केळी बघू शकता तुम्ही कशी आहे. म्हणजे पूर्ण पिकलेलं नाही आणि जास्त कच्ची म्हणतो आपण तशी पण नाही, मीडियम मध्ये G9 व्हरायटी. आपल्या शेतकऱ्यांसुद्धा तुमच्या संग कॉन्टॅक्ट केला किंवा आपल्याला माल द्यायचा तुम्हाला तर देऊ शकतो. हो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल घेतोय त्याच्यामुळे शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळतो. यातनं शेतकऱ्याला सुद्धा फायदा आहे. म्हणजे कोण असेल शेतकरी केळी तर त्यांनी दादांचा नंबर देतो मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये, त्यांच्या संग कॉन्टॅक्ट करा तुम्ही. त्यानंतर याची पुढची प्रोसेस काय होत्या. आता याच्या कसं महिला असतात तर आपण महिलांना ते सोलायला लावतो. एक साधन असते त्या साधनाद्वारे ते सोलतात आणि सोलून कॅरेट मध्ये भरून वजन करून ते डायरेक्ट भट्टीकडे जाते आणि भट्टीकडे मग त्याचं चिप्स बनवून इकडे येते. सोलल्यानंतरचे जे केळे आहेत सोललेल्या कच्च्या केळी ते तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल तशा टाईप मध्ये आपण आता भट्टीकडे जाऊया आणि भट्टीत कसे केळी तयार होते ते आपण बघूया. भट्टी बशी आलोय बघा आपण. अशी खालनं भट्टी लावलेली आहे कंटिन्यू चालूच आणि आता इकडे मोटर आहे त्याला हवा द्यायचं काम करतोय ते. आणि जळण पण बाहेरनं रोजचं तापाचं काम आहे. किती लिटर तेल टाकले तरी. जवळपास 90 लिटर तेल आहे. 90 लिटर तेल बघू शकता तुम्ही. भट्टीमध्ये कसं तेल वगैरे टाकले बघा आणि त्यानंतर प्रोसेस कशी होती ते आपण बघणारच आहे. इकडं
अशी हे आता आपण सोललेली आणलेली केळी आहे बघ. दादांनी सांगितलं आपल्याला आतमध्ये आपण बघितली अशी सोललेली केळी आहे आणि पूर्णपणे ही कच्ची केळी आहे बघ. पूर्ण म्हणजे पूर्णच नाही पण जास्त पिकलेली पण नाही आणि जास्त कच्ची पण नाही, मिडियम मध्ये अशी केळी आहे बघू शकतो. म्हणजे याला बाकीचं दुसरं काही विषय येतच नाही, फक्त किसून टाकायचं हा, त्याच्यामध्ये. बाकी केमिकल ऍडेड कुठली गोष्ट नाही याच्यात. आता चालू जावा काढायचं. आता जवळपास हे 7 ते 8 किलो चिप्स निघतात. हा. यासाठी आपल्याला 40 किलो केळी सुलून काढावं लागते. बरं. तेव्हा 7 ते 8 किलो आपल्याला चिप्स 40 किलो 7 ते 8 होते. बघायला मिळते. कढई केवढी मोठी आहे बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये 90 लिटर तेल आहे बघा. 90 लिटर 90 लिटर तेल. एक केळी किसायचं काम चालू झालं. एकदम जलद काम आणि कष्टाचं काम आहे, कारण दिवसभर तुम्हाला इथे भट्टीपाशी उभा राहायचं आहे आणि आता मी तो उभा राहिलोच एवढ्यात किती हिट येत द्या. दादा तर दिवसभर तो उभा राहतात, त्यामुळे ते कष्टाचं काम आहे 100%. एकदम मापशीर जाते बा, असं कुठं कमी जास्त बघू शकता तुम्ही, माप बघू शकता त्या चिप्सची. किती वेळ लागतो याला म्हणजे तळायसाठी? 15 मिनिटं द्यावं. 15 मिनिटं. 15 मिनिटं हे प्रॉपर व्यवस्थित ते तळतंय. हा. नाहीतर मग कच्च निघते बाजूला. तर इकडं बघू शकता तुम्ही की तळलेली जी केळीचे चिप्स आहेत ते अशा प्रकारचे रॉ मटेरियल अजून सुद्धा ही अजून ह्याला प्रोसेस बाकी आहे. पहिला आपण कच्ची केळी बघितली, किसून इथं फ्राय केली तेलामध्ये, अशा टाइप मध्ये येते बघा, असं तयार झाले एकदम रॉ मटेरियल. आता इथनं पुढची प्रोसेस आहे ते आपल्याला दादा सांगणार आहे, ते आतमध्ये जाणार आहे शेड. आता आपण भट्टीतनं डायरेक्ट फ्राय करून आणलेलं आहे. तर फ्राय करून आणल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला कसा मिक्स करतो ते आपण बघूया. त्याच्या बाजूला बघू शकता बघा ठेवलेला आहे. त्याच्यावरती बाकीच काय जात नाही, फक्त मीठ आणि भगवती बस. उपवासाला एक नंबर. उपवासाच्या दृष्टीने ते बनवलेलं आहे. काळे मीठ आहे का? हा का, हे 2-3 प्रकारचे मीठ एकत्र केलेत आपण. हा हा. आपली ते सिक्रेट रेसिपीज करून ठेवले. हा हा हा. तर ते हलवावं लागते मध्ये. असा एकत्र करायचा मसाला म्हणजे भारी अंतर नाही. त्याशिवाय ते व्यवस्थित टेस्ट येणार नाही त्याला. हाताने शक्य नाही ते सगळीकडे टाकणं. हा, यांचं सुद्धा मेहनतीच काम आहे. हो. भगवती डोळ्यात वगैरे उडू शकते. सेफ्टी म्हणून आपण त्यांना आता तसले गॉगल मिळतात ते द्यायचं. ज्यावेळेस आपण मोठ्या क्वांटिटी मध्ये बनवलं ना त्यावेळेस ते आपण त्याला लागणारच त्या टायमा. वास सुटला त्याचा. वाचतलं जसं जसं बघा तुम्ही मसाला मिक्स होईल त्याला एक मस्त पैकी असा आरोमा सुटला बा, भारी सुगंध यायला लागला. मसाला त्याला एकदम अटॅच व्हायला लागला. आता हे जी ते म्हणजे लाल तिखट जे दिसतंय ते आपण स्वतः बनवतोय. स्वतः बनवतोय. आर्टिफिशियल काय नाही, आर्टिफिशियल काय नाही अजिबात. किती वेळ करायचे? कमीत कमी 10-15 मिनिटं त्याला हलवावं लागतं, कारण ते प्रॉपर मिक्स होत नाही. जर एकदा टेस्ट करायची त्यांनी, ती टेस्ट त्यांना जर आवडली तर मग पुढे फॉरवर्ड केलं जातं. ते काय कमी जास्त असेल तर बघून ते चेक करून परत हलवलं. याचं रेट वगैरे कसं राहते? होलसेल म्हणलं तर आपण काय करतो, आता होलसेल चालू केलेलं नाही. तर आपण 220 रुपये किलो देतोय. 60 रुपये पावशेर आणि 220 रुपये किलो देतोय. आणि समजा आता भविष्यात जर कोणाची ऑर्डर मोठी आली, आता 1-2-3 ऑर्डर चालू झाले, त्या 40-50 किलोची ऑर्डर चालू झाली, तर त्यांना आपण आता 170 ते 175 रुपये रेटने देतोय आपण. तुम्ही सुद्धा देऊ शकता ऑर्डर. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो यांचा. कवठेकनमध्ये त्यांचा आउटलेट आहे इथं श्रीजी चहाचं. तर तिथे येऊन तुम्ही इथे केळाचे चिप्सचा ऑर्डर देऊ शकताय. त्यांचा नंबर आणि पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेला आहे, खाली डिस्क्रिप्शन असते तिथे तुम्हाला देतो. तिथनं तुम्ही असं ऑर्डर करू शकताय. पॅकिंग चालू झालं बघा, की केळा चिप्स तयार झाले बघा, मसाला वगैरे लावून अशा टाईप मध्ये बघा. मसाला वगैरे कसं मस्तपैकी लागला याला. बाहेर आपण रॉ मध्ये बघितलं होतं आणि आता भगवती मीठ याला जो काय मसाला आहे मिक्स झालेला आहे प्रॉपर, असं इकडे पॅकिंग चालू आहे. ते आता पावशेर मध्ये भरताय का? पावशेर. त्याची आपण टेस्ट जर बघायला म्हटलं प्रॉपर जसं तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये मिळते किंवा त्याच्यापेक्षा फ्रेश आणि ताजं म्हणता हरकत नाही. केरळमधनं ज्यांनी केळी चिप्स मागवल्या किंवा खाल्लेले आहेत त्यांनी इथली जर चिप्स खाल्ली प्रॉपर त्यांना टेस्ट कळेल की हा ते तिकडचीच केळी चिप्स आहेत का असं काय. मस्त एकदम टेस्ट केल्या. हे असं पॅकिंग येते बघा, श्रीजी चहा आणि बनाना चिप्स. हे आता सपक मधला आहे, म्हणजे सपक मधला पण मिळतं इथं. आणि तिकड मधला आपण आता बैठलं मसाला मिक्स करताना
खरोखर टेस्टला एक नंबर आहे. काय विषय नाही, तुम्ही सांगली विटा रोडनं चाललाय, कवठे मध्ये थांबला किंवा तुम्हाला कधी पण उपवास आहे किंवा काय चिप्स लागणार आहे ते, तर इथं तुम्ही देऊन ऑर्डर देऊ शकता किंवा तयार मधलं फ्रेश पण घेऊ शकताय आणि ताजं ताजं तुम्हाला ते मिळणार आहे चिप्स. त्यामुळे तो ऑर्डर करा. तुम्हाला दादाने तुम्हाला किंमत सांगितली 220 रुपये किलो. आणि होलसेल मध्ये जास्त जर क्वांटिटी मध्ये येणार असेल त्याच्यापेक्षा तुम्हाला रेट कमी करून मिळेल, जे दुकानात तुम्हाला कुठे मिळणार नाही. 100% विजिट द्या. मला टेस्टला सुद्धा भारी वाटलं आणि ट्राय करा एकदा. फ्रेश मध्ये तुम्हाला काहीतरी खायला मिळेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहा.